नमस्कार मित्रांनो. पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त अशी आजची जनरल नॉलेज प्रश्नमंजुषा सुरू करूया. प्रत्येक प्रश्नासोबत स्पष्टीकरण देखील दिलेले आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. प्रश्न क्रमांक 1. क्वाड म्हणजेच QUAD समूहामध्ये कोणत्या देशांचा समावेश होतो? योग्य उत्तर आहे ब. ऑस्ट्रेलिया, भारत, जपान, अमेरिका. स्पष्टीकरण. क्वाडची स्थापना 2007 मध्ये झाली आणि 2017 मध्ये ती पुन्हा सक्रिय करण्यात आली. या गटात ऑस्ट्रेलिया, भारत, जपान आणि अमेरिका या 4 देशांचा समावेश आहे. प्रश्न क्रमांक 2. ताकामध्ये प्रामुख्याने कोणते जीवाणू आढळतात? योग्य उत्तर आहे ब. लॅक्टोबॅसिलस. स्पष्टीकरण. ताकामध्ये लॅक्टोबॅसिलस जीवाणू असतात. त्याचबरोबर स्ट्रेप्टोकोकस आणि ल्युकोनोस्टॉक देखील आढळतात. हे जीवाणू पचनसंस्थेसाठी अत्यंत फायदेशीर असतात. प्रश्न क्रमांक 3. दुसरा मागासवर्गीय आयोग म्हणजेच मंडळ आयोग केव्हा नेमण्यात आला? योग्य उत्तर आहे अ. 1979. स्पष्टीकरण. 1979 मध्ये मोरारजी देसाई यांच्या काळात BP मंडळ यांच्या अध्यक्षतेखाली हा आयोग स्थापन करण्यात आला. यालाच मंडळ आयोग म्हणतात. या आयोगाने ओबीसींना 27% आरक्षणाची शिफारस केली होती. प्रश्न क्रमांक 4. इंडिका या ग्रंथात मौर्यकालीन समाजाचे वर्णन कोणी केले? योग्य उत्तर आहे क. मेगास्थनीज. स्पष्टीकरण. मेगास्थनीज हा ग्रीक नागरिक होता. त्याने इंडिका या ग्रंथात मौर्यकालीन भारतीय समाजाचे वर्णन केले आहे. प्रश्न क्रमांक 5. ग्रँडफादर ऑफ द इंटरनेट म्हणून कोणाला ओळखले जाते? योग्य उत्तर आहे ब. डेव्हिड जे फार्बर. स्पष्टीकरण. डेव्हिड जे फार्बर यांना ग्रँडफादर ऑफ द इंटरनेट म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणते काव्य कालिदासाने लिहिलेले नाही? योग्य उत्तर आहे ड. पंचतंत्र. स्पष्टीकरण. पंचतंत्र हे पंडित विष्णू शर्मा यांनी लिहिलेले आहे. उर्वरित सर्व काव्य कालिदास यांची आहेत. टार्गेट. मित्रांनो, अशाच प्रकारच्या दररोज जीके प्रश्नांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे स्कोर कमेंटमध्ये नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.